महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शनिवारी एकत्र आले। 5 जुलै 2025 या दिवसाची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद झाली। दोन्ही ठाकरे एकत्र येताना पाहून अनेकांचे डोळे पाणावले। याचसाठी केला होता अट्टहास असं म्हणताना अनेकांचा ऊर भरून आला। या घटनेनंतर अवघ्या महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात आला। अंबरनाथमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला। अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना अभिवादन करून कार्यकर्त्यांनी भर पावसात आनंदोत्सव साजरा केला। दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानं कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला। 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे एकत्र आले, हा क्षण आमच्या आयुष्यातील सोन्यासारखा असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। आज महाराष्ट्रात खरोखर जल्लोषाचा दिवस आहे। आज दोन्ही ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर एकत्र आले। आम्हाला आज एवढा आनंद झालेला आहे आणि आम्ही वारंवार प्रयत्न करत होतो का दोन भाऊ एकत्र होतील आणि आज तो आमच्यासाठी क्षण आलाय आणि तो क्षण खरोखर आयुष्यात सोन्यासारखा क्षण आहे आमच्यासाठी। पुढची तयारी कशी आहे? कारण की आता पुढची तयारी आता तर आम्ही एक झालेलो आहे, आता अख्ख्या महाराष्ट्राला पुरून ओरायची तयारी आमच्याकडे आहे। आता जे चित्र आहे ते बघून भल्यांचे डोळे पांढरे झाले असतील, कारण आपण बघितलं की वरळी येथे सर्व सेलिब्रिटी पण जमले होते। सर्व जे मराठी भाषेला मानणारे व्यक्ती होते, मराठी भाषिक होते, सगळ्यांनी पाठिंबा दिला। एवढंच नव्हे तर ते सभागृह पूर्ण भरून बाहेरही तेवढीच माणसं उभी होती आणि घराघरामध्ये सगळीकडे लोक राज साहेबांचं आणि उद्धव साहेबांचं भाषण ऐकत होते। दोघांनी आपल्याला प्रसिद्धी दिलेली आहे की येणारी निवडणूक, येणारी महापालिका, नगरपालिका ही नक्कीच शिवसैनिक आणि मनसैनिक काबीज करतील।